श्रद्धाताईंनी जेव्हा आग्रह धरला किंवा त्यांनी मनात आणलं की मी निवडणूक लढवावी, राजघराण्यांनी एकत्र येऊन जेव्हा जाहीर केलं की आमची इच्छा आहे की आम्ही ही निवडणूक लढावी, तेव्हा बाकींचं तर माहीत नाही, मला थोडी दीपक केसरकर साहेबांकडून वेगळी अपेक्षा होती. त्यांचे राजघराण्याबरोबर अतिशय जुने संबंध आहेत, जुनं घट्ट नातं आहे. जेव्हा आणि ह्या राजघराण्यांनी आपल्या सावंतवाडीकरांना भरपूर दिलेला आहे, वारंवार आशीर्वाद पण दीपक केसरकर साहेबांना वारंवार दिलेला आहे. तर मला वाटतं की ही निवडणूक राजकारणाच्या पलीकडे पाहिली पाहिजे. आपल्याला कुठे ना कुठेतरी परतफेड करण्याची संधी भेटते आहे. आपल्याला राजघराण्यातून एका व्यक्तीने जर इच्छा व्यक्त केली तर खरं म्हटलं तर प्रत्येकाने बिनशर्त पाठिंबा श्रद्धाताईंना दिला पाहिजे होता, अशी माझी साधी अपेक्षा होती. पण ठीक आहे, शेवटी राजकारण आणि ही निवडणुका हा वेगळा विषय असल्यामुळे मी अजून काय त्याच्यामध्ये बोलू शकत नाही. इंटरव्ह्यू घेतल्यानंतर कदाचित संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला, कारण का शेवटी राजघराण्याबरोबर त्यांचा असलेला संबंध, राजघराण्यांनी त्यांच्या पूर्ण विकासाच्या ह्या प्रवासामध्ये ते मंत्री राहिलेले आहेत, आमदार राहिलेले आहेत, सगळ्या बाबतीमध्ये या घराण्यांनी त्यांच्याबरोबर उभे राहिलेले आहेत. कधीही कुठली अपेक्षा ठेवली नाही, राजकीय अपेक्षा बिलकुल ठेवली नाही. आज आरोग्यापासून, पाण्यापासून, इतिहासाचे पूर्ण अभ्यास अगर तुम्ही केला, या शहरामध्ये या सगळ्या व्यवस्था कोणी लावल्या? या राजघराण्याच्याच माध्यमातून उपलब्ध झालेल्या आहेत. मग आज जेव्हा त्यांच्या घरातल्या एक व्यक्तीने इच्छा व्यक्त केलेली आहे की आम्हालाही राजकारणामध्ये, आणि उद्या विचार करा की ह्या राजघराण्यातली व्यक्ती उद्या नगराध्यक्ष पदावर बसली तर सावंतवाडीकरांचा विकास किती गतिमान पद्धतीने होईल. प्लस त्या उच्च शिक्षित आहेत, त्यांना समाजकारणाची आवड आहे, प्रत्येक बाबतीत विषयाची त्यांना समज आहे. तर ह्या सगळ्याचा विचार करून जे सावंतवाडीवर प्रामाणिक पद्धतीने प्रेम करत असतील, निस्वार्थ प्रेम करत असतील, त्यांनी खरं म्हटलं तर बिनशर्त पाठिंबा स्वतःहून दिला पाहिजे होतं. मी सगळ्या राजकीय पक्षांना आवाहन करीन की तुम्ही बिनशर्त पाठिंबा द्या, कारण की ह्या घराण्याने आम्हाला जेवढं काही दिलं त्याला परतफेड करण्याची संधी अगर आम्हाला ह्या निमित्ताने भेटत असेल तर अजून 2 दिवस आहेत. प्रत्येकाने आपल्या पद्धतीने विचार करावा आणि बिनशर्त पाठिंबा श्रद्धाताईंना द्यावा, असं आपल्या माध्यमातून मी आवाहन करीन.